विशाळगड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर व काश्मीरमध्ये जवानांवरील हल्ला प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। हल्ल्यातील दोषींवर कडक कारवाई व सीबीआय चौकशीची केली प्रांत अधिकाऱ्यांकडे मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड व गजापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ला प्रकरणी आज दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळी 12 वाजता मिरज तालुका शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणी विशाळगड व गजापूर येथील घटनेबाबत सीआयडी, सीबीआय किंवा एसआयटी चौकशीची मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली। लोकसभेला बसलेल्या फटक्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षांकडून सदरची घटना घडवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तर याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेला सामान्य नागरिक मतदानातून देतील असंही सांगण्यात आलंय। तर काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी दादा सातपुते, संजय काटे, विशाल राजपूत, चंद्रकांत मैगुरे, शकल पिरजादे, शाकेरा जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होते। गडवरती जो परवाचा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। कारण तिथल्या सरकारनं, तिथल्या कलेक्टर साहेबांनी जो आदेश काढलेला होता तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता। कारण तिथलं अतिक्रमण हे निघणारच होतं। तिथल्या कुठल्या समाजाची लोक आहे हे न पाहता ते सगळं अतिक्रमण निघणार होतं। तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता। परंतु खाली जर तिथं जे गाव आहे त्या गावामध्ये हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, सर्वांची घरं फोडली गेली। जे काही ह्यात गुन्हेगार आहेत, जे काही यात दोषी आहेत, त्यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। कारण पुनरावृत्ती 2009ची हे मिरजेमधून चालू झालं, परंतु तिकडं दंगा झाला, इथं दंगा झाला आणि तिकडं जी लोक भोगली तसं व्हायला नाही पाहिजे। ह्या सरकारनं फक्त आता जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। आता त्यांच्याकडे कुठलाही काम राहिलेलं नाही। म्हणून येणाऱ्या विधानसभेला या जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। जो काश्मीरमध्ये जे परवा आपल्या भारताचे जवान शहीद झाले त्यावरती यांनी मुख गिळून गप्प बसलं, परंतु शिवसेना पण त्या विषयासाठी रस्त्यावर उतरलेली आहे। कारण शहीद जवानासाठी यांनी पुलवामा हल्ला केला, इतर टायमाला अनेक हल्ले केले, फक्त ती लोकांना दाखवण्यासाठी केले। परंतु या शहीद जवानासाठी तुम्ही काय केला या सरकारनं उत्तर द्यावं, एवढंच या ठिकाणी सांगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पायथ्याशी जे मुस्लिम बांधवांवर हल्ला झाला त्याचा मिरज विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। कारण तिथले जे मुस्लिम आहेत ती हिंदुस्थानचे मुस्लिम आहेत, हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना। ठाकरे गटाच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं मिरज तालुका, मिरज शहर यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात येत आहे। तहसीलदार प्रांत कार्यालयामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी, शहरातली, ग्रामीणमधली असंख्य कार्यकर्ते इथं आलेलो आहोत। इतर समाजाची देखील लोक इथं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। त्याचं कारण एवढंच की देशामध्ये आतंक पसरत आहेत, देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले शहीद जवान होत आहेत। याच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे, त्याबद्दल राज्य सरकार कधी बोलत नाही आहे। आणि नको तिथं नाक उपसून परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत झालेली आहे यांना लोकांनी कसं डावलेलं आहे, ह्याच्यावर कसा पडदा पाडायचा आणि लोकांच्यात कसं यायचं, त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे जातीय दंगल करणं। आणि जातीय दंगलीच्या नावावर विशाळगडचा मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत। हे पूर्ण राज्यभर गाजावं, देशभर गाजावं असं या मिंदे सरकार अतिक्रमण काढायचं ह्या नावाखाली दोन जातीमध्ये जे तिढा निर्माण केला आहे आणि काश्मीरमध्ये जवानांवर हल्ला झाला आहे त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो। आज या भाजप आणि शिंदे सेना या सरकारनं विधानसभा तोंडावर घेऊन विशाळगडचं अतिक्रमण काढायचं हे यांनी डोक्यात घेतलंय। ॲक्च्युली विशाळगडवर फक्त मुस्लिम समाज राहायला नसून हिंदू मुस्लिम सगळ्या जातीचे लोक राहायला आहेत। आणि जर विशाळगडचं अतिक्रमण काढायचं तर गजापूरमध्ये राहणाऱ्या लोकांची घरं यांनी का पाडली, का फोडली, का पेटवली, मशीद का पाडली? आणि अतिक्रमण होतं तर राज्य शासनानं, जिल्हाधिकाऱ्यांनी ते काढायला पाहिजे होतं। तर तसं न करता दोन जातीत तिढा निर्माण करून विधानसभेला मतं कशी आपल्याला खाता येतील हिंदू समाज हे त्यांनी फक्त चालू केलंय। ह्याचा आम्ही शिवसेना मिरज तालुका आणि मिरज शहरामध्ये जाहीर निषेध करतो। आणि गजापूरमध्ये जो हल्ला झाला आहे त्यात जे कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे, कुठल्या समाज होते, सांगलीत ना मिरजेतून काय कार्यकर्ते गेले होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सखोल विषयाची सीबीआय चौकशी व्हावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहे। अस्सलाम वालेकुम। आज जो विशालगढ़ पर अतिक्रमण के विषय पर जो दंगा ये राजकीय लोगों ने किया है
और जो विशालगढ़ पर जो अतिक्रमण का जो विषय है वो न्यायालय में दर्ज है, उसके बावजूद भी ये अपने हाथ में कायदा सुव्यवस्था को लेकर ये लोगों ने जो नीचे जो मुस्लिम गांव करके एक गांव है, उस गांव में जाकर तोड़फोड़ की है, मस्जिद को तोड़ा है, लोगों को घरों को जलाया है। मैं ये सरकार को कहना चाहता हूं कि आने वाले लोकसभा में जो महाआघाड़ी ने जो उनको चैलेंज दिया था उसका तोड़ दिखलाने के लिए आने वाले विधानसभा में उन्हें और वोट दें। तो इसी तरह से ये वोट नहीं मिलेगा इन्हें, तो जो लोगों को तकलीफ देकर जो एक समाज को टारगेट करके जो काम करने की कोशिश कर रहे हैं, तो हम आने वाले वक्त में उद्धव बाला साहब ठाकरे ये शिवसेना की तरफ से चैलेंज देते हैं कि अगले टाइम ये शिंदे गढ़ या बीजेपी ये शरद पवार गढ़ इस सत्य में आके दिखाएं और हम सभी मुस्लिम हिंदू भाई ये जो श्रद्धा विशालगढ़ के दरगाह पर जो रखते हैं उनकी इन्हें हाय लगेगी कि ये अपने हाथ में कायदा सुव्यवस्था का लेकर इस पर जो लोगों को तकलीफ दी। हम सरकार से ये कहना चाहते हैं कि इसकी जो लोग आए थे, जो हर गांव से जो लड़के लोग आके जो दंगा किए हैं, वो लड़कों को सीबीआई चौकसी करके उनके सख्त कार्रवाई करे। ऐसे मुस्लिम समाज की तरफ से और पूरे समाज की तरफ से मैं आग्रह देता हूं कि सजाएं मिले।